तर जळगावच्या 40 गावातही पावसामुळे संपूर्ण परिसरात हाहाकार उडाला। मन्याड आणि गिरणा नदीला आलेल्या पुरामुळे नदीकाठी गावांमध्ये पाणी शिरलं। मन्याड धरणाच्या उजव्या कालव्यावर दबाव वाढल्यामुळे धरण फुटण्याचाही धोका निर्माण झाला। त्यामुळे प्रशासनाने धुळ्यातून एसडीआरएफचे एक पथक 40गाव तालुक्यातील पिलखोड इथं तैनात केलं आहे। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी मंगेश जोशी यांनी। जळगाव जिल्ह्यातील 40गाव तालुक्यात काल रात्रीपासून जे आहे मुसळधार पाऊस सुरू असून अनेक ठिकाणी जे आहे अतिवृष्टी झाल्यामुळे मन्याड आणि गिरणा या नदीला पूर आलेला आहे। खरं तर आज दिवसभर पुराची परिस्थिती होती, मात्र अनेकांच्या घरांमध्ये गावांमध्ये पाणी शिरलेलं होतं। अनेक गावांमध्ये जे आहे स्वतः स्थानिक नागरिकांनी जे आहे नागरिकांना जे पुराचं पाणी घरामध्ये शिरलेलं होतं, स्वतः नागरिकांनी त्या ठिकाणी गावातील तरुणांनी अनेकांना बाहेर काढलं। मात्र आता उशिरा का होईना एसडीआरएफचं पथक जे आहे ते आता तब्बल 24 तासानंतर जे आहे 40गावमध्ये दाखल झालेलं आहे। आपण बघतोय की या ठिकाणी धुळ्याचं एसडीआरएफ पथक जे आहे हे आता दाखल झालेलं आहे। ज्या पद्धतीने आता माहिती मिळते आहे की मन्याड धरणाचा उजवा कालवा या ठिकाणी दबाव वाढलेला आहे। तो दबाव वाढल्यामुळे कुठेतरी आता तो धरणाचा उजवा कालवा फुटण्याची भीती व्यक्त केली जात आहे। त्यामुळे पुन्हा अनेक गावांमध्ये पूर परिस्थिती जी आहे ती निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे आणि त्याच अनुषंगाने आता एसडीआरएफचं पथक जे आहे ते तैनात करण्यात आलेलं आहे। नेमकं किती कर्मचारी आहेत, किती अधिकारी तैनात असणार आहे हे देखील आपण जाणून घेणार आहोत। तर काय सांगणार धुळ्याचं पथक आपलं जे आहे ते आता या ठिकाणी आलेलं आहे, कोणते कोणते अधिकारी किती कर्मचारी या पथकामध्ये असणार आहेत? सर आम्ही धुळ्यावरून आलो। आमचं पूर्ण एक टीम असते, पूर्ण टीम धुळ्यावरून इथं पाचारण झालेलं आहे। जवळपास आम्हाला येऊन आता 1 तास झालेला आहे। तर आमची पूर्ण टीम असते सर। आता किती टोटल किती लोक आहेत टीममध्ये? याच्यात 3 अधिकारी आणि 23 अंमलदार आहेत म्हणजे रेस्क्यूवर, आणि त्याच्यात मेडिकल स्टॉपचे 2 असतात। आता ज्या पद्धतीने खरं तर मन्याड धरणाचा कालवा फुटण्याची भीती व्यक्त केली जात आहे, अनेक गावांमध्ये पाणी शिरण्याची भीती व्यक्त केली जात आहे, कशा पद्धतीने एसडीआरएफचं पथक जे आहे ते कार्यान्वित असणार आहे, काय काय उपाययोजना ज्या आहेत त्या केल्या जाणार आहेत? सर आमच्याकडं बोटी वगैरेचे साधन आहेत, बोटे आहेत आमच्याकडं, आणि ते आता रात्रीचं काही आम्ही बोटी वगैरे टाकू शकत नाही, कारण रात्रीतनं काही दिसत नाही, पाण्याची पातळी वगैरे आणि किती फ्लो होय ते काही दिसत नाही। आता सकाळी थोडं उजेड पडल्यावर आम्हाला समजेल की नेमकं बोटी टाकायच्या का काय, काही दुसरी पर्याय व्यवस्था करावं लागेल, ते आता उजेड पडल्यावर समजेल। नक्कीच आपण बघतोय की आता जे आहे खरं तर एसडीआरएफचं पथक जे आहे ते तैनात करण्यात आलेलं आहे। ज्या पद्धतीने मन्याड आणि गिरणा नदीचा धोका पाहता आणि मन्याड धरणाचा उजवा कालवा फुटण्याचा धोका पाहता खरं तर हे पथक या ठिकाणी तैनात असणार आहे। संपूर्ण रात्रभर या ठिकाणी अनेक गावांमध्ये ज्या ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण होणार आहे त्या ठिकाणी हे संपूर्ण पथक लक्ष ठेवून असणार आहे। मात्र ज्या पद्धतीने आज दिवसभरात खरं तर 40गाव तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात नदीकाठच्या गावांमध्ये पाणी शिरलेलं होतं, मात्र प्रशासनाच्या अधिकारी हे तिथपर्यंत पोहोचले नसल्याचा आरोप जो आहे तो ग्रामस्थांना केला जात आहे। एकंदरीत आता पुन्हा पाहायला गेलं तर पुन्हा दिवसभर उद्या जो आहे मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला जात आहे। नदीकाठच्या गावांना प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। काही नागरिकांना जे आहे ते स्थलांतरित देखील करण्यात आलेलं आहे। नदीकाठी नागरिकांनी जाऊ नये असं देखील आवाहन जे आहे ते जिल्हा प्रशासनाने केलं आहे। मंगेश जोशी, NDTV मराठी, जळगाव।